श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. असे स्वामींचे भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, पृथ्वीवर अशी कोणती व्यक्ती नाही ज्याला समस्या नाही, आणि पृथ्वीवर अशी कोणती समस्या नाही जिच्यावर उपाय नाही. समस्याबद्दल थोडा विचार केल्याने तुम्हाला मार्ग मिळतो. जीवन सोपे नसते, वेळ कधीच येत नाही. परिपूर्ण एक दिवस तुझे कर्म तुला भेटायला येईल. त्या दिवशी आश्चर्यचकित होऊ नकोस. कर्म हे पीक आहे, ते माणसाला प्रत्येक परिस्थितीत कापावे लागते. म्हणून नेहमी चांगले बियाणे पेरा, जेणेकरून पीक चांगले उगवेल. माचीच्या काडीला डोके असते पण मेंदू नसतो, त्यामुळे थोड्याशा संघर्षाने ते जळते. आपल्याला डोके आहे, मेंदूही आहे, मग आपण छोट्या छोट्या गोष्टींवरून का भडकतो? कोणाकडूनही सूड उगवण्यात वेळ वाया घालवू नका, कारण जे तुम्हाला दुखवतील त्यांना त्यांच्या कर्माला सामोरे जावे लागेलच. माणूस दोन गोष्टी कधीच विसरू शकत नाही: आपल्या प्रियजनांकडून मिळालेले दुःख आणि अनोळखी व्यक्तीकडून मिळालेला आदर. 4 लोकांमध्ये तुम्ही बसता आणि इतरांबद्दल वाईट बोलता. तुम्ही जाताच तुमचेही वाईट बोलणे त्यांच्याकडे सुरू होईल. चांगल्या वेळेचा अहंकार वाईट वेळेला आमंत्रण देतो. जर तुम्हाला मेंढीच्या आत लपलेला लांडगा पाहायचा असेल तर कधीतरी तुमच्या प्रियजनांकडून हक्क मागण्याचा प्रयत्न करा. एकमेकांच्या चुका सहन करण्यातच खऱ्या नात्याचे सौंदर्य असते. कारण जर तुम्ही उणीव नसलेली व्यक्ती शोधत बसाल तर तुम्ही आयुष्यभर एकटे पडाल. जर कुणी तुमचे नुकसान केले तर ते त्यांचे कर्म आहेत. तुम्ही कोणाचे नुकसान करू नका, हा तुमचा धर्म आहे असे विचार करा. बाकी पाहायला स्वामी आहेत. माझ्यावर विश्वास असल्यास होय विश्वास आहे असे टाईप करा आणि आत्ताच हा पवित्र संदेश लाईक करा. कुंभार जेव्हा भांडी बनवतो तेव्हा तो बाहेरून जोरात थापटतो आणि आतून त्याला प्रेमाने वळवतो. एक सुंदर बळवान व्यक्ती होण्यासाठी आपल्या कुंभारावर म्हणजेच देवावर विश्वास ठेवा. तो आपल्याला सोडून देणार नाही. तुमचे विश्वास असल्यास होय विश्वास आहे असे टाईप करा. गमावल्यावर कळते किती वेळ, नाती, गोती किती मौल्यवान होती. जी इच्छा असूनही ती परत आणता येत नाही. तुमची किती फसवणूक झाली तरी देवाचे आशीर्वाद तुमच्यापासून कधीच हरवले जाऊ शकत नाही. निसर्ग एखाद्याला विश्वासघात केल्याबद्दल शिक्षा देतो तेव्हा लक्षात ठेवा की ते माणसाला रडवण्यात देखील असक्षम करते. बोलणे तर सोडूनच द्या. ज्या नात्यात विष विरघळलेले आहे ती नाती अमृत घोलूनही गोड करता येत नाही. ज्यामुळे आपल्याला रडवले जाते त्यांच्यापेक्षा खोलवर नातं नाही. आणि जे आपल्याला रडवून सोडतात, दुर्लक्ष करतात, त्यांच्यापेक्षा दुपले नाते कोणतेही नाही. ज्याला तुमच्या शब्दांची किंमत नाही, कुणाचा संयमही तुमचा नाश करू शकतो. म्हणून कुणाला खोटी आशा देऊन कोणाला संयम पाळायला लावू नका, कारण त्यांचा संयमही तुमचा नाश करू शकतो. तुम्ही कितीही महान बुद्धिमान असाल तरीही सामान्य माणसाला फसवण्याही तुमच्या विनाशाचे दरवाजे उघडतात, हे लक्षात ठेवा. नेहमी उच्च ध्येय ठेवा. पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा. जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या, चांगले वागणे कधीही सोडू नका. विजय हा नेहमीच सत्याचाच होतो. समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरीही समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही. आयुष्यात कुठल्याही परिस्थितीत सुखी राहण्याचा प्रयत्न करा. दुःखी राहिल्याने हृदयाचे प्रॉब्लेम सुटणार नाहीत, उलटे आजचे सुख सुद्धा निघून जाईल. दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की तो नाहीसा होतो. काळानुसार बदलत नाही तर काळ तुम्हाला बदलून टाकेल. जी माणसं आपला विचार बदलू शकत नाही ती आयुष्यात काहीही करू शकत नाही. वाया घालवलेले वेळ आपले भविष्य बिघडवत असतो. नेहमी तत्पर राहा. आयुष्यात कुठल्याही परिस्थितीत सुखी राहण्याचा प्रयत्न करा. दुःखी राहिल्याने हृदयाचे प्रॉब्लेम सुटणार नाहीत.
उलटे आजचे सुखसुद्धा निघून जाईल. दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की तो नाहीसा होतो. काळानुसार बदलत नाही तर काळ तुम्हाला बदलून टाकेल. जी माणसे आपला विचार बदलू शकत नाही ती आयुष्यात काहीही करू शकत नाही. वाया घालवलेले वेळ आपले भविष्य बिघडवत असतो. नेहमी तत्पर राहा. बेसावत आयुष्य जगू नका. वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा मिळवता येतो. कोणालाच कमी समजू नका. ज्याला तुम्ही काच समजत असाल तो हिरासुद्धा असू शकतो. कष्ट ही अशी एक चावी आहे जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे दरवाजे उघडते. प्रेम सर्वांवर करा, श्रद्धा फक्त स्वामींवर ठेवा. कधी कधी आपण ज्याच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसे आपल्यापासून खूप दूर जातात. लोकांना सुंदर विचार नाही तर सुंदर चेहरे आवडतात. मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा. ज्ञानाचा प्रकाश कोठून आणि कधी येईल हे सांगता येत नाही. संकट टाळणे माणसाच्या हाती नसतं, पण संकटांचा सामना करणे हे माणसांच्या हाती असतं. तुम्ही न घाबरता संकटांना सामोरे जा. स्वामी नक्कीच तुमची साथ देतील आणि विजय तुमचाच असेल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.